जुलियन सांगत होता की तिथे गेल्यानंतर पहिल्या 3 आठवड्यात त्याला स्वतःमधल्या बदलांची जाणीव व्हायला लागली होती. छोट्या छोट्या गोष्टींमधलं सौंदर्य त्याला दिसायला लागलं होतं. मग ते चांदण्या रात्रीतलं सौंदर्य असो किंवा पाऊस पडून गेल्यावर कोळ्याचं जाळं असो, तेही किती सुंदर दिसतं हे त्याला जाणवलं. त्याने हेही सांगितलं की ही नवीन जीवनशैली आणि नव्या सवयी आत्मसात केल्यामुळे त्याच्या अंतर्मनावर त्याचा परिणाम जाणवला. 1 महिनाभर ही नवी जीवनशैली आत्मसात केल्यावर त्याला मनःशांती मिळू लागली, जी त्याच्या देशात त्याच्यापासून दुरावली होती. प्रत्येक दिवसागणिक तो जास्त उत्साही, आनंदी आणि सृजनशील होत होता. ह्या शारीरिक बदलामुळे आणि आध्यात्मिक सामर्थ्यामुळे त्याच्या वृत्तीतही फरक पडू लागला. त्याची एकेकाळची स्थूल आणि आजारी शरीरयष्टी जाऊन तो थोडासा बारीक आणि निरोगी दिसायला लागला. त्याला असं वाटायला लागलं की तो काहीही करू शकतो, कोणासारखेही होऊ शकतो, आपल्या मनाची अमर्याद क्षमता आजमावून पाहू शकतो. प्रत्येक गोष्टीत तो रस घेऊ लागला. खरोखरीच ह्या प्राचीन तंत्र आणि मंत्रामुळे जुलियनमध्ये चमत्कारिकरित्या बदल घडायला लागले. थोडा वेळ थांबून जुलियन म्हणाला, जॉन, तुला माहिती आहे, मला एक महत्त्वाची गोष्ट कळली आहे. आपले बाहेरचे जग आणि स्वतःचे आतले जग ही दोन्ही अतिशय वेगळी आहेत. जोपर्यंत तुमच्या आतल्या जगात तुम्ही यश मिळवत नाही, तोपर्यंत तुमच्या बाहेरच्या जगातील यशाचे त्याला काहीच वाटत नाही. सुखात लोळणे आणि सुखात असणे ह्यात खूप फरक आहे. जेव्हा मी वकिली करत होतो तेव्हा काही लोकांचे हे आतले जग आणि बाहेरचे जग मला फार हास्यास्पद वाटायचे. पण आता मी आपल्या शरीराची, मनाची, आत्मशक्तीची काळजी घेणं किती गरजेचं आहे हे शिकलो आहे. तुम्ही जर स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्ही दुसऱ्यांची काळजी कशी घ्याल? जर तुम्हाला स्वतःलाच बरं वाटत नसेल तर तुम्ही दुसऱ्यांना कसं बरं करू शकाल? जर मी स्वतःवरच प्रेम करू शकलो नाही तर मी दुसऱ्यावर प्रेम करू शकेन का?